नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण 5G इन द वर्ल्ड ऑफ 4G म्हणजे 5G हे जे सध्या चालू असलेलं 4Gचं जे दुनिया आहे, 4Gचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि 4Gवर जे आता सर्व काही आपलं टेलिकॉम इंडस्ट्री सुरू आहे त्या पूर्ण एका एन्व्हायरमेंटमध्ये 5G डिप्लॉय करायचं ठरवलं जात आहे. जसं एक मुकेश अंबानी यांनी आपल्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये जिओच्या याच्यात सांगितलं की दिवाळी ऑक्टोबरमध्ये ते मेट्रो सिटीजमध्ये आहेत ना 5G टेलिकॉम रोल करणार आहेत आणि दॅट टू स्टँड अलोन 5G. तर आपण पुढं माहिती घेऊया ह्याच्यात स्टँड अलोन काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर्स काय रिक्वायरमेंट आहेत, डिफरन्स काय आहे 5G आणि 4Gमध्ये, एव्होल्युशन बघूया आपण, मोबाईल टेलिकॉम यांचं एव्होल्युशन बघूया, म्हणजे 1G 2G ते आत्ता जे 5G आहे, गव्हर्मेंटचे काय पॉलिसीज आहेत आणि काय पुढं रिक्वायरमेंट काय आहेत आणि बेनिफिट्स काय आहेत. तर चला सुरू करूया आपल्या या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये. तर हिंदू पेपरमध्ये आर्टिकल आला होता, डिप्लॉईंग 5G इन द वर्ल्ड बिल्ड ऑन 4G टेक्नॉलॉजी. तर हे आर्टिकल ह्याच्यासाठी सिलेक्ट केलं होतं की ह्यात थोडाफार आपल्याला प्रिलिम्ससाठी बरेचसे फॅक्ट्स भेटतात व तसंच सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट्स वगैरे ह्याच्यात आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात मेन्समध्ये. त्याचबरोबर आपल्याला काही कुठं एसेमध्ये म्हणा, एसे नाही म्हणता येणार बट कुठंतरी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स सांगायचे असतील किंवा त्याचं रोल ऑफ टेक्नॉलॉजी, तर ह्याच्यातून काही की पॉईंट्स आहेत आपण त्याला यूज करू शकतो. तर ह्यासाठी हा टॉपिक आपण सिलेक्ट केला आहे. ह्याच्याबद्दल माहिती घेऊ आणि कसं ह्याच्यात फार ट्रिकी काइंड ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि फार सारे फॅक्ट्स आहेत आणि एक सायन्सचा हा पार्ट असल्यामुळे ह्याच्यावर थोडा एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी हा टॉपिक आपण चूज केलेला आहे. तर ह्याच्या टॉपिकचं पूर्ण डिटेल्स आपण पुढं बघूयात. तर सर्वात पहिला सुरुवात करताना ज्यावेळी 1980sमध्ये मोबाईल हा आला होता, म्हणजे मोबाईल क्रांती सुरू झाली होती, मोबाईल कम्युनिकेशन हा सुरू झाला होता आणि लोक ॲडॅप्ट करत होते न्यू वेज, म्हणजे काइंड ऑफ न्यू वे होतं की सेंडिंग अँड रिसिविंग इन्फॉर्मेशन. आणि म्हणजे आधी टेलिफोन्स होते, टेलिफोनवर आपण कॉल करायचं वगैरे, वायर्ड टेलिफोन होतं जिथं आपली जे वेव होतं ते थ्रू वायर फायबरमधनं जायचं आणि मग समोरच्याला ऐकू यायचं. बट दिस वॉज व्हॉट यू से वायरलेस काइंड ऑफ कम्युनिकेशन सेंडिंग. त्याच्यात मग इन्फॉर्मेशन सेंडिंग अँड रिसिविंगचे नवीन एव्होल्युशन्स व्हायला लागले. तर आपण त्यासाठी आता एकदा एव्होल्युशन बघूया काय एक्झॅक्टली. तर सर्वात पहिलं आपण 5Gचं हे डेफिनेशन बघूया. आता तुम्ही बघू शकता इथं 5Gमध्ये बरेचसे काय आहेत, इंटरनेट आहे, कम्प्युटर आहे, GPS वगैरे आहे, तुमचे सिस्टीम्स, ऑडिओ मल्टीमीडिया सिस्टीम्स आहे, परत तुमचं IVR आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मग जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनेट ऑफ थिंग्स आहेत, वेगवेगळे कनेक्टिव्हिटी आहे. तर 5G काय आहे? टू कनेक्ट व्हर्च्युअली एव्हरीवन अँड एव्हरीथिंग टुगेदर इन्क्लुडिंग मशीन्स, ऑब्जेक्ट्स अँड डिव्हायसेस. म्हणजे कनेक्ट व्हर्च्युअली. 5G हा असा नेटवर्क आहे जो कनेक्ट करतो व्हर्च्युअली एव्हरीथिंग अँड एव्हरीवन, म्हणजे प्रत्येक एव्हरीवन इंडिव्हिज्युअलला आणि एव्हरीथिंग त्याला आपण कनेक्ट करू शकतो ह्या 5Gमध्ये, मशीन्स, ऑब्जेक्ट, डिव्हायसेस. तर आता ह्याचंच एव्होल्युशन बघू. जे फर्स्ट जनरेशन होता इट वॉज टू मेक अँड रिसिव्ह फोन कॉल्स, म्हणजे आपण फक्त फोन कॉल्स, व्हॉईस कॉल्सवर हे होतं. सेकंड जनरेशनमध्ये टेक्स्ट अँड मल्टीमीडिया मेसेजिंग आलं. थर्ड जनरेशनमध्ये ईमेल सर्व्हिसेस आले, इंटरनेट आली. फोर्थ जनरेशन एक कम्प्लीट पॅराडिग्म शिफ्ट होता, म्हणजे हे एकदम सिम्पल टास्क्स होते. इट वॉज मोर इन अ काइंड ऑफ अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. ह्याच्यापर्यंतच ते आयसोलेटेड होतं, इन सायलो ऑफ कम्युनिकेशन ओनली, वेरियस मोड्स ऑफ कम्युनिकेशन. बट ज्यावेळी 4G आला इट नॉट ओनली लुक्ड इन टू कम्युनिकेशन, फक्त कम्युनिकेशन सोडून आता तुम्ही बघता यूट्यूबवर व्हिडिओ स्ट्रीम्स करणे, गेम्स खेळणे ऑनलाईन,
मग परत डेव्हलपमेंट करणे. आता सुरुवातीला आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगचे बरेचसे प्रोसेस चालू आहे, जिथं डेटा प्रोसेस करून आपण प्रिडिक्टिव्ह थिंग्स करू शकतो. आणि मतलब स्ट्रीम करणे व्हिडिओज. आणि 3x स्पीडनं 3Gच्या 3 टाईम्स स्पीड आहे. हा आता फॅक्ट असा विचारू शकतात की स्पीड ऑफ 4th जनरेशन और 4G इज 3 टाईम किंवा 5 टाईम्स 5x ऑफ 3G. तर हे क्वेश्चन असू शकतो. इट इज 3 टाईम्स. लक्षात ठेवायला सोपं आहे, 3rd जनरेशनच्या 3rd टाईम्स हायर. आणि आपण आत्ता पाहत असेल मोबाईलमध्ये आपल्याला एक LTE म्हणून एक सिम्बॉल दिसतो आपल्या नेटवर्कच्या शेजारी. तर तो आहे लॉंग टर्म एव्होल्युशन. इज अ हाफ पॉईंट बिटवीन 4G आणि 3G. 4Gवर हा अपग्रेडेशन आहे, थोडा एक अपग्रेडेशन आहे 4Gवर. कॅरियर्सच्या नेटवर्कला कनेक्ट आहेत आणि हाय स्पेक्ट्रल एफिशियन्सी आहे, हाय पीक डेटा रेट्स आहेत, शॉर्ट राऊंड ट्रिप आहे, ॲज वेल ॲज फ्लेक्झिबिलिटी इन फ्रिक्वेन्सी अँड बँडविड्थ. म्हणजे आता समजा नेटवर्कला एक कमी फ्रिक्वेन्सी असेल, कमी बँडविड्थ असेल, तर ते फ्लेक्झिबल आहे, म्हणजे त्यावेळी पण ऑपरेट करेल आणि हाय फ्रिक्वेन्सी हाय बँडविड्थवर पण ऑपरेट करेल. असं नाही आहे की त्याला एक युनिफॉर्म फ्रिक्वेन्सी आणि बँडविड्थ पाहिजे. हाय स्पेक्ट्रल एफिशियन्सी आहे, जे स्पेक्ट्रम मुवमेंट होतं त्याच्यात एफिशियन्सी जी आहे ती खूप छान आहे. हाय पीक डेटा रेट्स आहेत, म्हणजे रेट ऑफ डेटा ट्रान्समिशन जो आहे तो खूप हाय आहे. तर LTE इज अ लाँग टर्म एव्होल्युशन, म्हणजे 4Gचं एक एव्होल्युशन आहे LTE. आता काही टर्म्स आहेत त्या आर्टिकलमध्ये यूज केलेल्या आहेत. त्यात आहे एक 4G मल्टिप्लेक्सिंग. आता ह्याच्यात ह्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. 4G मल्टिप्लेक्सिंग कॉल ओव्हर द इंटरनेट, म्हणजे आपण जे 4Gचे टेक्नॉलॉजी यूज करतो त्याबरोबर अजून काय प्लेक्स करतो, म्हणजे 4G कॉल ओव्हर द इंटरनेट. हे लक्षात ठेवा. 4G प्लस LTE ॲडव्हान्स इझियर टू कनेक्ट अँड टॉक ओव्हर इंटरनेट. आपण जे आता वायफाय कनेक्ट होऊन कॉल करतो, VO वायफाय, तर इट इज ॲक्च्युली कॉलिंग ओव्हर इंटरनेट. म्हणजे 4G नेटवर्क पण यूज करतो जो मोबाईल नेटवर्क आहे, ॲज वेल ॲज इंटरनेट कनेक्शन यूज करून वी कॅन कनेक्ट. तर त्यामुळे क्लॅरिटी हाय येते आणि लॅग नाही राहत आणि इझी कनेक्टिव्हिटी आहे. आणि बरेचसे जिथं नेटवर्क अवेलेबल नाही आहे तिकडं त्याला सपोर्ट करू शकतो हा इंटरनेट LTE कनेक्शन्स. ओके. आणि ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्स, ह्याला जे टेक्निकली नाव आहे ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्स. तर तेच म्हणजे जे LTEचे होते तेच आहेत. एफिशियन्सी, हाय डाटा ट्रान्सफर रेट्स, अलाउइंग मल्टिपल युजर्स टू शेअर अ कॉमन चॅनल. आता तुम्ही एक कसं असतात की कॅरियर्सचे जे हे असतात फ्रिक्वेन्सी, त्याला मल्टिपल डिव्हिजन करतात. म्हणजे असं नाही आता FDM आहे, सिंगल चॅनल आहे, एकच जाणार. तर कुठं गॅप आला, बॅरियर आला किंवा कट झाला तर ते कनेक्शन लॉस्ट होतो. पण इथं मल्टिपल आहे. सपोज एका चॅनलमध्ये कनेक्शन लॉस्ट झालं तर अदर चॅनल विल बी युटिलायझिंग इट. ते ऑर्थोगोनली, ऑर्थो लक्षात ठेवा, ऑर्थोगोनली फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, ह्या डिव्हिजन होतो, फ्रिक्वेन्सीचा डिव्हिजन होतो. तेच सांगितलं ना, म्हणजे एक असंच फ्रिक्वेन्सी जाण्याऐवजी इट इज डिवायडेड इंटू मल्टिपल फ्रिक्वेन्सीज. ओके. तर मोबाईल TV एअर इंटरफेस, आपण जसं मोबाईलवरनं स्क्रीन हे करतो, TVवर आपण घेतो, तर इंटरफेस आहे. आणि मग त्यामुळं कसं लॅग होत नाही आहे आणि कनेक्शन ह्याच्यातनं व्हॉट यू से देअर इज अ इंटरफेस क्रिएट होतो TV आणि मोबाईलमध्ये. आपण जे स्क्रीन मिरर करतो, स्क्रीन मिरर, ओके, ते ह्याच्या थ्रू यूज केलं जातं OFDM. आणि गॅजेट्स गॅलोर, म्हणजे बरेचसे गॅजेट्सला आता अजून एक टर्म आहे, सॉरी, गॅजेट्स गॅलोर. तर कसं आहे, नो स्मार्टफोन, नंबर ऑफ स्मार्टफोन खूप ट्रेमेंडसली इन्क्रीज झाला आहे. प्लस नंबर ऑफ कनेक्टेड डिव्हायसेस रायझेस. म्हणजे आता तुम्ही आता स्मार्टफोन आहे तुमचा, ह्या स्मार्टफोनला तुमचा स्मार्ट वॉच आहे, परत तुमचा काय बोलता कॅमेरा, वेब कॅमेराज वगैरे कनेक्टेड आहेत, तुमचं TV कनेक्टेड आहे, परत तुमचे अदर ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हे कनेक्टेड आहेत, बरेचसे डिव्हायसेस कनेक्टेड आहेत. इवन आता ॲग्रिकल्चरमध्ये आपण स्प्रिंकलर सिस्टीम्स, ड्रिप इरिगेशन हे ऑन ऑफ स्टार्ट करणे, असे सगळेच डिव्हायसेस कनेक्टेड. तर त्याच्यामुळे डिपेंडन्स वाढली आता मोबाईल फोनची. एंटरप्राइज पण यूज करतायत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगला. आणि टू वर्क इन सिंक, म्हणजे हे सगळ्यांना सिंकमध्ये काम करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही समजा GPSनं वॉचवर हे करताय किंवा कॉल तुम्हाला इकडं आला आणि त्यानंतर वॉचवर तुम्हाला कॉलचं नोटिफिकेशन आलं, इट इज नॉट, इट इज सिंक्ड. म्हणजे ॲट अ सेम टाईम यू गेट द नोटिफिकेशन्स. आणि प्लस रिअल टाईम डेटा प्रोसेसिंग आहे. त्यामुळं
हाय मॅग्निट्यूड इन्क्रीज झालं आहे. तर गॅजेट्सचा गॅलॉर म्हणजे क्लबअप होत चाललं आहे, गॅजेट्स इन्क्रीज होत चालले आहेत. त्यामुळे आपल्याला अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पाहिजे जिथे ह्याच्यात लॅग होऊ नये. तर हे डिव्हायसेस कनेक्टेड आहे, ह्यांच्यात लॅग होऊ नये. परत तुम्ही काय म्हणतात, लो लेटेन्सी. आता मी ते डेफिनेशन्स पुढं सांगतो तुम्हाला. तर आपण ह्याच्यात पाहिलं की गॅजेट्स गॅलॉर आणि 4G मल्टिप्लेक्सिंग हे 2 टर्म्स आहेत. जिथं एक सिम्पल असं लक्षात ठेवून घ्या, जास्त ह्याच्यात डिटेल्समध्ये जाऊ नका. इट इज जस्ट नाव लक्षात ठेवा. ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्स आहे, हाय एफिशियन्सी, जिथं डिव्हिजन केलेलं आहे फ्रिक्वेन्सीचा. वेअर इज डिव्हिजन ऑफ फ्रिक्वेन्सी, दॅट्स ऑल. आता तुम्ही म्हणत असेल की आता आपला जो टॉपिकचा मेन हेडलाईनच होता, दॅट इज डिप्लॉईंग 5G इन द वर्ल्ड ऑफ 4G. तर आपण आता हे डिप्लॉय करणार आहे. आपल्याकडे आता जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टावर्स आहेत आपल्याकडे, जे काय ते 4Gचे आहेत. तर ह्याच्यावर तुम्ही 5G कसं करणार? तर 5Gला नवीन इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. बट मुकेश अंबानी यांनी काय बोलले की आपण ऑक्टोबर दिवाळीत लॉन्च करणार आहे मेट्रो. जसं आपण आधी पाहिलंसुद्धा 5Gचं डेफिनेशन काय आहे की कनेक्ट्स एव्हरी वन अँड एव्हरीथिंग. ओके, म्हणजे कनेक्ट मल्टिपल डिव्हायसेस ॲट अ टाईम. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये बँडविड्थ आहे की ते एकाच वेळी, म्हणजे एकच तुमचा स्मार्टफोन आहे तर ते 100 डिव्हायसेसला कनेक्ट आणि कम्युनिकेट करू शकतं इन अ रिअल टाईम बेसिस. दिस इज ओनली द मेजर थिंग अबाउट 5G. आता सध्याला तुम्ही 3 ते 4 डिव्हायसेस कनेक्ट करत असाल, समजा वॉच असेल, अजून एक मोबाईल असेल, टी व्ही असेल, असे. पण आत्ता ह्याच्यात एव्हरी वन अँड एव्हरीथिंग, म्हणजे तुम्ही एक दुसऱ्यांबरोबर इंडिव्हिज्युअली पण कनेक्ट करू शकता त्याच सेम टाईमवर आणि ॲज वेल ॲज हे. आणि जसं मी गॅजेट्स गॅलॉरमध्ये म्हटलं होतं, मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं असेल, तर गॅजेट्स गॅलॉरमध्ये काय डिव्हायसेस वाढत आहेत. प्लस आता एंटरप्राइज कंपनी, आता मी इंडिव्हिज्युअल बोललो, एंटरप्राइजेस आर ऑल्सो युझिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. तर ह्याच्यासाठी डेटा लागतो आणि आजकाल डेटा खूप म्हणजे खूप प्रमाणात डेटा अवेलेबल आहे. सगळीकडनं डेटा कलेक्ट होतो आणि हा डेटा प्रोसेस करावा लागतो. प्रोसेस करून ह्याच्यातनं इन्साईट्स डेव्हलप करावं लागतात, इंटेलिजन्स डेव्हलप करावं लागतात. आणि हे सर्व जे आहेत हे एकदम रिअल टाईममध्ये केलं जातो. आणि ते रिअल टाईम करण्यासाठी, ते प्रोसेसिंग डेव्हलप करण्यासाठी, ते स्पीड आपल्याला आणण्यासाठी हा 5G हा इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यात लो लेटेन्सी आहे. लेटेन्सी रेट म्हणजे काय? देर इज नो लॅग नाही आहे आणि रिअल टाईम आहे. हे 2 लक्षात ठेवा बास. आणि ड्रॉप नाही आहे म्हणजे. ओके. आणि मग आता तेच म्हटलं, आता डिप्लॉईंग 5G इन द 4G वर्ल्ड. तर आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे 2 प्रकारे 5G आपण करू शकतो. एक ऑलरेडी जो 4G आहे आणि एक न्यू इन्फ्रास्ट्रक्चर 5Gचा न्यू इन्फ्रा. आणि ऑलरेडी 4Gचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर हा जो ऑलरेडी 4Gचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो 5G यूज करणार आहे. म्हणजे हा स्टँड अलोन नाही आहे, नॉन स्टँड अलोन एक्झिस्टिंग इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीज. आणि हा 5Gसाठी जो नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इट इज द स्टँड अलोन फॉर 5G. म्हणजे प्युअर 5G, प्युअर प्ले म्हणू शकतो. प्युअर 5Gसाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर बनवतात त्याला प्युअर स्टँड अलोन 5G आर्किटेक्चर प्लस स्लाइस द नेटवर्क. आता मुकेश अंबानीने तरी मेट्रो सिटीजमध्ये स्टँड अलोन बोललेले आहेत ऑक्टोबर दिवाळीमध्ये. म्हणजे ही हॅज ऑलरेडी सेटअप द इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायर्ड फॉर 5G डिप्लॉयमेंट. ओके. आणि युजेस द बेस्ट कॅपॅबिलिटी. आता जो न्यू रेडिओ आहे, म्हणजे न्यू म्हणजे स्टँड अलोन बेसिसवर, तर आपण ह्याच्यात जास्त डिटेल जायचं नाही आहे. फक्त लक्षात ठेवा, जो नॉन स्टँड अलोन म्हणजे एक्झिस्टिंग इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीजवर काम करणार. म्हणजे एक्झिस्टिंग जो LTEचा आहे, 4G आहे, त्याच्या थ्रू ते कनेक्शन हे करून 5Gचं टावर असतील आणि तिथून तो प्रोसेस करेल. आणि 5G म्हणजे ॲज इट इज टावर जो आहे तो 5Gचाच प्रोसेसिंग तुम्हाला अवेलेबल करून देईल. आता तेच म्हटलं, ह्याच्यात काय 5G रिक्वायरमेंट कशाला आहेत, इंडिया 5G का रोल आउट करण्याचं एवढं ॲग्रेसिव्हली हे आहे तेच सांगितलं. तर तुमचं जे आता डाउनलोड स्पीड आहे ते 100 MBPS ते 200 MBPS 300 MBPS असेल. पण 5Gमध्ये घेतलं तर इट गोज इन टू GBPS, म्हणजे MBPS मेगाबाईट ते गिगाबाईट स्पीड असणार आहे. म्हणजे तुम्ही एक सपोज मूवी आहे 1 तासाची, तर त्याला तुम्हाला 10 मिनटं लागत असतील. आय थिंक इट माईट बी इन सेकंड्समध्ये तुमची मूवीज डाउनलोड होत जाईल. फ्रिक्वेन्सी जास्त आहे. परत तुम्ही बरेचसे ह्याच्यात सांगितलेत लो बँड स्पेक्ट्रम सेलफोन. आणि 5Gचे 3 बँड आहेत हे लक्षात ठेवा. लो लेटेन्सी आहे, मिनिमल डिले इन प्रोसेसिंग ऑफ कम्प्युटर डेटा
ओव्हर नेटवर्क कनेक्शन, हे डेफिनेशन लक्षात ठेवा. आणि काय 5Gचे 2-3 बँड्स आहेत, 3 बँड्स आहेत. दॅट इज लो बँड स्पेक्ट्रम फक्त कॉलिंग वगैरे, मिड बँड इंडस्ट्री अँड स्पेशल अदर फॅक्टरीजसाठी, आणि हाय बँड जिथं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे एव्हरीथिंग, तुमच्या घरातले लाईट, वॉशिंग मशीन, फ्रीज, एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड बाय इंटरनेट, बाय अ स्मार्टफोन. ओके. इंडियाज नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसीमध्ये पण बोललेलं इम्पॉर्टन्स ऑफ 5G सांगितलेलं आहे. क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा ॲनालिटिक्स प्लस स्टार्टअप कम्युनिटी ह्यांना म्हणजे प्रमोट करणे की युझिंग ऑफ 5G टेक्नॉलॉजी, आणि त्याच्यात इनोव्हेशन्स पण बिल्टअप करण्यासाठी. पण चॅलेंजेस काय आहेत आपल्याला, इम्पॉर्टंट कसं असतं, कधीही पण कोणताही आपण एक आर्टिकल पाहतो किंवा हे पाहतो तर त्याच्यात क्वेश्चन्स असतात. पहिला म्हणजे त्याचा ब्रीफ असतो, समरी असती, त्याच्यातले फॅक्ट्स असतात, आणि लास्टला एक कन्क्लुजन असतो, म्हणजे एक त्या टॉपिकबद्दल एक फायनल आपण अराईव्ह होतो. तर त्याच्यानंतर एक असतो चॅलेंजेस काय आहेत. आता 5Gचे चॅलेंजेस काय आहेत, लेस फायबरायझेशन फुटप्रिंट, म्हणजे आपल्याकडे जे ऑप्टिकल फायबर रोल आउट केलेलं आहे, म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्ही सिटीजमध्ये पुणे मुंबईत राहत असतील तर डगआउट करून मोठं असं सर्क्युलर हे आहे, त्याच्यातनं फायबर रोल आउट करतात. तर दिस ऑप्टिकल फायबर चॅनल अजून सगळीकडे पोचलेला नाही आहे. हार्डवेअर चॅलेंजेस आहेत, म्हणजे आपल्याकडे जे ऑलरेडी इन्स्टॉल्ड हार्डवेअर आहे, आता तुमच्याकडे मोबाईल असेल कोणताही, तर तो अजून 5G एनेबल्ड नसेल, तर हार्डवेअर इश्यूज आहेत. स्पेक्ट्रम प्रायझिंग, जे आता स्पेक्ट्रम प्रायझिंग तर गव्हर्नमेंट जे आता पर स्पेक्ट्रमला एवढे थाउजंड्स ऑफ करोड, एवढं करोडचा जो निलाव करतात, तर तो पण एक पार्ट आहे. ओके. तर हे चॅलेंजेस आहेत, आणि अशा प्रकारे आपण जे रिक्वायर्ड फॅक्ट्स आहेत, जास्त ह्याच्यात तुम्ही खूप सिरियसली पाहू नका. इट इज जस्ट अन ओव्हरव्ह्यू. जे फॅक्ट्स रिक्वायर्ड प्रिलिम्सला आणि जिथं पॉईंट्स यूज करता येईल आपल्याला टेक्नॉलॉजीचं, तेवढंच आपल्याला लक्ष द्यायचं आहे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं. तर याच्यामध्ये आपण जस्ट पाहिलं की 5G काय आहे, एव्हरीथिंग अँड एव्हरीवन, डिफरन्स काय आहेत, एव्होल्युशन काय आहे 1G to 5G, LTE काय आहे, लाँग टर्म एव्होल्युशन आहे. ओके. मग तुम्ही पाहिलं 4G मल्टिप्लेक्सिंग. हे एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत, पण एक काय होतं, आपल्याला माहीत नसलं ना हे वर्ड 4G मल्टिप्लेक्सिंग, तर आपण कन्फ्यूज होतो. कॅन्डिडेट्स थोडेफार नर्वस होऊन जातात. गॅजेट्स गॅलोर, हे असे क्वेश्चन्स येतात. गॅजेट्स गॅलोर हे मेन्सला विचारू शकतात. गॅजेट्स गॅलोर वाढतं आहे, इट इज अ बून ऑर बेन असं, तर तुम्ही सांगू शकता त्याप्रमाणे. तर ह्यातले ते हे फॅक्ट्स यूज केलं तर इट बिकम्स मोर रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. तर आज आपण आपलं सिरीज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.